काळजीपूर्वक बघा हे छायाचित्र। जो कोणी याची बातमी देईल त्याला 3 रुपये बक्षीस मिळेल। हा कायद्याचा फरारी आहे। बरं झालं तू इथेच भेटलास रामजी। एक काम कर, या तांब्यातून ओंजळीभर दूध घे आणि त्यात बुडून मर। मुलाला बॅरिस्टर बनवायचं होतं ना तुला, आणि आता काय झालं बघ। तुझा मुलगा झाला आहे कायद्याने फरार। बघ रामजी, तुझा मुलगा कायद्याचा फरारी। कसं वाटतंय तुला हे सगळं ऐकून? जरा सांग। बाबा, कोणाला चांगल्या गोष्टी का सहन होत नाहीत? कोणालाही समजवायला जातो तर दुश्मन होऊन जातात माझे। हे बघ पोरा, जहाज सगळ्यात सुरक्षित किनाऱ्यावरच असते, पण जहाज त्यासाठी बनलंच नाहीये। त्याला पाण्याच्या मधोमध जावंच लागते। हवामान, वादळ, वारे, लहरीसारख्या शत्रूंचा सामना करावा लागतो। तेव्हाच तर ते आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात बरं का। आणि ह्यात ना जहाज त्रस्त होऊ शकतोय आणि नाही तू, कारण तू एक जहाज आहेस। तुला पाण्याच्या मधोमध जावंच लागल, तुला संघर्ष करावाच लागल। हे बघ पोरा, जर का तू आयुष्यामध्ये पुढे जाशील तर शत्रू तर बनतीलच ना। इथं याच ठिकाणी मी भीमला समजवलं होतं। त्याला म्हणालो होतो की जर तू जीवनात पुढे जाशील तर शत्रू तर बनतीलच ना। पण तुम्हाला सगळ्यांना बघून फार छान वाटतंय की तुम्ही सगळे इतक्या तत्परतेने माझ्या मोलाला शोधत आहात। तुमची आधीरता मला आवडली। हे चहासाठी दूध घेऊन जात होतो, पण आज चहा थोडा गोडच पिईन। रामजी, तुझ्या मुलाच्या प्रेताचे तुकडे करून पाठवेन तुझ्याकडे। काहीच नाही करू शकणार तुम्ही, काहीच नाही। गावातून साताऱ्यापर्यंत आणि साताऱ्यातून मुंबईपर्यंत इतक्या वर्षात तुम्हासारखी लोक काही करू शकली नाही। आणि जितका द्वेष, तिरस्कार भीमाबद्दल करताना, त्यापेक्षा कैक पटीने लोक भीमाला आशीर्वाद देतात। तुम्ही काहीच करू शकणार नाही त्याचं। रमा, एक बादली पाणी आणलंय मी। गरज लागली तर अजून सांग, मी आणतो। समोरच विहीर आहे। नाही नाही, यामध्ये होऊन जाईल, आणि जर गरज पडलीच तर मी स्वतः घेऊन येईल। तुम्ही माझ्यासाठी इतका त्रास नका घेऊ। नाही नाही, निर्मलाजी, ह्यांना असं नका बोलू, नाही तर हे लगेच तुम्हाला यांच्या बोलण्यात अडकवतील। काही जे बोलतात तेच खरे। पण रमा, मी कधीच चुकीच्या गोष्टीला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न नाही केलाय। हा, ते तर आहे। काळजीपूर्वक ऐका। भीमराव नावाची एक व्यक्ती कायद्याची फरारी आहे। जो कोणी त्याची बातमी देईल त्याला 3 रुपये बक्षीस मिळेल। आम्हाला लवकर सूचना द्या।
हे काय करतेयस तू? निर्मलाजी, तुम्ही आत चला, तुम्ही बी आत चला. थांब, मला त्यांच्याकडे जावं लागेल. मला त्या लोकांसमोर जावं लागेल. पण का? कारण तू ऐकलं नाहीस ते काय बोलले? नीट ऐक. भीमराव नावाची व्यक्ती कायद्याची फरारी आहे. जो कोणी त्याची बातमी देईल त्याला 3 रुपये बक्षीस मिळेल. ऐकलं? कायद्यापासून पळपुटा म्हणतायत ते. रमा, मला सांग, माझी ही लढाई, माझा संघर्ष का बरं आहे? कशासाठी आहे? हे सगळं मी कायद्यासाठी करतोय, न्यायासाठी करतोय. मला पुढे जाऊन कायद्याचा शिपाई व्हायचंय, बॅरिस्टर व्हायचंय मला. कायदा आणि न्याय ह्या दोन्ही गोष्टी आयुष्यापेक्षाही मोठ्या आहेत माझ्यासाठी. हे छायाचित्र जो कोणी याची बातमी देईल त्याला आणि हे लोक मला कायद्याचा पळपुटा म्हणताय. कसं ऐकू शकतो मी हे? ते तुम्हाला पकडण्यासाठी करतायत आणि जे तुम्हाला शोधतायत ते तरी कुठे कायद्याचे रक्षक आहेत? हे सगळं मला माहित नाही. मला समोर जावं लागेल, बस. हा काय हट्ट आहे तुमचा? हट्ट नाहीये रमा, माझी मजबुरी आहे. जर असंच असेल तर ठीक आहे, मी पण येते तुमच्या सोबत. जे होईल ते सगळे मिळून बघून घेऊ. नाही निर्मलाजी, इथेच थांबा. रमा तुमच्या सोबत असेल. रमा, तुला जराही विश्वास असेल माझ्यावर तर थांबवू नकोस. जाऊ देत मला. ही भीमराव नावाची एक व्यक्ती आहे जी कायद्याची फरारी आहे. जो कोणी त्याची बातमी देईल त्याला 3 रुपये बक्षीस मिळेल. रमा, तुम्ही काळजी नका करू. मी भीमरावला काहीच नाही होऊ देणार. मला माहितीये का त्यांना काही नाही होणार. इतक्या वर्षांपासून त्यांच्या सोबत राहते, विश्वास आहे त्यांच्यावर. पण तरी बी पत्नी आहे ना, भीती तर वाटतेच. भीमराव, कुठे चाललंयस? ते कायद्याच्या स्वाधीन करायला चाललोय सर. का? फौजदार साहेब जोर जोरात घोषणा देत जात होते की मी कायद्याचा पळपुट आहे. पण मला माहितीये सर, मी कायद्यापासून पळत नाहीये. यामुळे मला स्वतःला कायद्याच्या हवाले करावं लागेल. भीमराव, कायदा भावनांवर अवलंबून नसतो. उलट कायद्याला नियम, पुरावे, साक्षीदार, ठिकाण, न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असतो. लोक काय विचार करतात आणि तू स्वतःला काय समजतोस यावर कायद्याचा मान राखला जात नाही. उलट कायद्याचा मान न्यायाने राखला जातो. आता न्याय हाच आहे की निर्मलाला जीवन मिळू शकेल. मी तुमच्या गोष्टींशी असहमत आहे सर. ते लोक मला पळपुटा म्हणून रस्त्याने जातायत. आणि जेव्हा आतमध्ये बसून मी हे सगळं ऐकतही होतो, पण तरी देखील मी आतमध्ये लपून राहिलो असतो तर तो अपराध नसता झाला. नसता घडला. कसं? तो इन्स्पेक्टर जे मोठमोठ्याने ओरडून भोपूमध्ये बोलतोय तो पूर्ण कायदा नाहीये. त्या इन्स्पेक्टरची प्राथमिकता चुकीची आहे. त्याला निर्मलाच्या समस्यांचं निराकरण करण्याची गरज आहे. तुझ्या सर्व शत्रूंबरोबर मिळून तो तुला शोधत आहे. मग तो पण त्या गर्दीचा फक्त एक भाग बनून राहिलाय, ना की कायद्याचा रक्षक. आणि मला वाटतं की इतके सारे तर्क पुरेसे आहेत. भीमराव, आज चल. भीम, मी हे न्यायालय सिद्ध करेन की तू फरार नव्हतास. एका महत्वाच्या कामासाठी, एका गरजू व्यक्तीला न्याय देण्यासाठी फक्त सर्वांपासून लांब होतास. या आता झाल्या एका वकिलाच्या आपल्या शिष्याला सांगितलेल्या गोष्टी. जर आत्ता हे तू ऐकलं नाहीस तर जबरदस्तीने आत ओढत नेईन तुला. कसला विचार करतोयस? विचार करतोय सर की कधी हे सगळं नीट होईल.
कधी एक इन्स्पेक्टर पोलिसांचा कर्णधार कोणत्याही कागदपत्राशिवाय कोणाला फरार घोषित करण्याआधी 1000 वेळेस विचार करेल? कधी आपण सर्वजण आपलं आयुष्य आपल्या आपल्या पद्धतीने न्यायाला धरून जगू शकू? केव्हा एखाद्या भीमरावला एखाद्या निर्मलाची मदत करण्यासाठी असं लपावं लागणार नाही? केव्हा आपल्या सर्वांमध्ये समानता निर्माण होईल? कधी एक नरोत्तम जोशी, एक प्रचंड देव आणि एक भीमराव एकत्र एकसारखे होऊन राहू शकतील? केव्हा आपण ह्या सगळ्या घाणेरड्या विचारातून बाहेर येऊ सर? होणार भीमराव, कधी ना कधी नक्कीच होणार. बस माहित नाही कधी होणार. हा, आणि तुम्ही बी यासाठीच लढताय ना? महात्मा ज्योतिबा फुले बी ह्यासाठीच लढतायत. आणि तुम्हीच तर सांगता कितीतरी जण ह्यासाठी लढतायत. आणि जर इतके जण ह्यासाठी लढतायत तर ह्या लढाईचा परिणाम नक्कीच होईल. बस एवढीच आशा बाळगतो रमा, तो दिवस लवकरात लवकर यावा, ज्या दिवशी आपण सगळे एकमेकांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देऊ शकू. हो जावई बापू, आला दूध घेऊन. हे दूध घ्या आणि जिजाबाईला द्या हा. आणि तिला सांगा थोडा जरा चांगला चहा बनवा. साखर थोडी जास्त टाकायला सांगा. आज गोड चहा पिईन मी. अच्छा, तर आज तुम्हाला गोड चहा प्यायचा आहे. पण जिजाबाई तर घरी नाहीये, बाहेर गेलीये. घरात नाहीये? बाहेर गेलीये? भीमला शोधण्यासाठी गेली असेल. चांगली गोष्ट आहे, जायला पण हवंय. पण तुम्ही नाही गेलात? तुम्ही पण जायला पाहिजे होतं ना. तर तुम्ही भीमला शोधलं असतं तर तुम्हाला बी बक्षीस भेटलं असतं. हितेश भाऊ, तुम्ही पण जा ना माझ्या मुलाला शोधायला. जनार्दन, तू पण जा. जोखू, फुलिया, जा ना माझ्या मुलाला आणि सुनीला शोधायला जा. अरे माझ्या मुलाला शोधलं तर मग सर्वांना पोलीस बक्षीस देईल, हो ना? जावा जावा, शोधा. ए रामजी, दुसरं कोणतं काम नाहीये का आम्हाला की तुझ्या महान मुलाला भीमरावाला शोधायला जाऊ? अरे फरार आहे तुझा मुलगा. पोलीस तर त्याला स्वतः शोधल आणि कायदा त्याला शिक्षा देईल. नाही तर मग काय, आता काय दिवसभर समधी लोक त्याच्या फरार पोराला शोधातच राहतील. बरोबर बोलताय हितेश भाऊ. रामजीचा मुलगा पळपुटाचा आहे. हा, तुमचा मुलगा पळपुट आहे. माझा पोरगा पळपुटा नाहीये. ऐकलं तुम्ही सगळ्यांनी? माझा पोरगा पळपुटा नाहीये. सगुणाबाई, तुम्ही इथे उभ्या का आहात? दाद जाऊन चहा बनवा, तोवर मी यांच्याशी चांगलं बोलतो. हे बघा, जिजाबाई घरात नाहीये, तर मी का चहा बनवू? मी नाही चहा बनवत. मग इथे उभ्या का आहात? जा मग, तमाशा बघताय का? निघा इथून. बाबा, आतमध्ये चला ना. तसं पण या समद्यांना समजावून काय फायदा? चला आत, जाऊ द्या. कसं जाऊ देऊ? सांग, कसं जाऊ देऊ? जावा जावा, तुम्ही सर्वांनी जा आणि माझ्या मुलाला आणि सुनेला शोधा. तसंही ना तुम्हा सगळ्यांना ना सवय झाली. माझ्या घरात काहीही होऊ द्या, सगळे लगेच बघायला येतात. काय झालं, काय झालं, काय झालं. जावा जावा. भीमराव, बाहेर ये. भीमराव,
यावं यावं यावं. मी रिटायर्ड सुभेदार रामजी मालोजी सकपाळ या चाळीत तुमचं स्वागत करतो. पण तुम्ही ज्या कारणामुळे या चाळीत आलाय ना ते कारण नाहीये. माझा मुलगा भीम इथून निघून गेलाय. मी या सगळ्यांना आताच सांगत होतो की इथून जा, माझ्या मुलाला शोधून आणा, पण माझं ऐकतच नाहीये ते. तुम्ही सांगा, कदाचित तुमचं सांगितलेलं ऐकतील. तसं पण या लोकांना ना सवय झाली उच्च जातीच्या लोकांचा ऐकायची. जा तुम्ही जा. दादा शांत हो, इतका वैतागू नकोस. काय का रागराग करतोयस? राग नाही करू तो काय करू मीरा? सांग. सगळ्यांचाच राग येतोय, खूप वैतागलोय. तर मग शांत गप्पा बसून कसं काय राहू मी? माझं आणि भीमाचं स्वप्न होतं की आमच्या समाजातल्या लोकांना एकत्रित करू, पण जोपर्यंत तुम्ही इथं आहात काहीच होऊ शकत नाही. बाबा बाबा सांभाळा स्वतःला. तुम्हीच असं म्हणले तर आमचं कसं होईल? बाबा ही रागवायची वेळ नाहीये. आज चला, मी बनवते तुमच्यासाठी चहा. चला. चल दादा जावा जावा, सांगा त्यांना. चल. तसं जर भीमराव तुम्हाला सापडला तर तुम्ही काय करणार त्याच्या सोबत? त्या भीमरावचा आणि आमची सून निर्मलाचा जीव घेऊन टाकू. ही भीमराव नावाची व्यक्ती आहे जी कायद्याची फरारी आहे. जो कोणी याची बातमी देईल त्याला 3 रुपये बक्षीस मिळेल. ऐका ऐका ऐका. आंबा, ज्या तक्रारीच्या जोरावर भीमरावाला फरार घोषित करून ओरडत आहात त्या तक्रारीची FIR कॉपी दाखवा, कारण मला बघायचंय कोणकोणत्या अंमलाखाली अपराधी ठरवला आहे. FIR खिशात घेऊन फिरायचं काम ही. ठीक आहे, तर मग मी ठाण्यात जाऊन FIR ची कॉपी बघतो. FIR लिहिलेली नाहीये, घाई गडबडीत लिहिता नाही आली. याचा अर्थ हा मुळीच नाहीये की तो भीमराव गुन्हेगार नाहीये, समजलं? तू तर काही महिने माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये काम केलंयस. एवढं तर माहीत असायला हवं होतं की कायद्याच्या काही प्रक्रिया असतात आणि या प्रक्रियेचे पालन न करणे गुन्हा आहे. इन्स्पेक्टर साहेब, आता या गुन्ह्यावर आपण कोर्टात बोलूया. वकील, आपल्या ऐपतीपेक्षा जास्त बोलत आहेस. उच्च जातीवंतांच्या रागासमोर असा उभा राहशील तर कोर्टात जाण्याची गरजच लागणार नाही. इथेच रस्त्यावरच आम्ही तुझा निकाल लावून टाकू. हे मला शिकवू नका, मी पण तर तुमच्याच जातीचा आहे. चला, तरी पण झालो बाजूला. तसं इन्स्पेक्टर, एका वकिलाला असं धमकावणं पण चुकीचं आहे. तुमच्या समोरच घडतंय सगळं. कायद्याने असं व्हायला हवं की यांना बेड्या घालून तू ठाण्यात घेऊन जावंस, पण असं तू करणार नाहीस. मी जातो. बस विनाकारण भीम फरार आहे ओरडत जितका फिरशील तितकीच कोर्टात उत्तर द्यावे लागतील. खरं म्हणाले वकील साहेब. कायदा भावनेवर नाही, नियम, पुरावे, साक्षीदारांवर असतो. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. इन्स्पेक्टरचा आवाज ऐकून निर्मलाजींना इथे सोडण्याचा निर्णय घ्यायला नको होता. हेच तर रमा पण तुम्हाला समजावत होती, पण तुम्ही ऐकलंच नाही. आणि जेव्हा वकील साहेबांनी तुम्हाला येऊन सांगितलं तेव्हा तुम्ही ऐकलं. ही अपेक्षा नव्हती भीमराव की तुमच्यासारख्या व्यक्तीसाठी सुद्धा आपल्या बायकोच्या शब्दांना काहीच मोल नाहीये, जसं बाकीच्या नवऱ्यांचं असतं. नाही नाही नाही, असं नाहीये. माझ्या पतीला माझ्या शब्दांची लई किंमत आहे. बस ह्यांना जर तर्क लावून समजावलं ना
तर ह्यांना समजतं. पण बिना तर्कच मीच काय, बाबा ना त्यांनी जरी समजावलं ना तरी बी हे नाही समजून घेणार. वकील साहेबांच्या बोलण्यात तर्क होता म्हणून हे समजले. इथं लपले सगळे. आता मी सांगणार की भीमराव कुठं आहे ते.